1 रन. संग्राम स्ट्राईक वाले संग्राम त्यांच्या समोर स्वप्नील. दुसरा चेंडू हाताळताना स्वप्नील सुंदर असा फटका मारला होता पण पंच डिस्कस करतील आपल्याने सांगतील. पंच रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू. डीजे नॉट आउट. नॉट आउट. दोन चेंडू 2 धावा झालेले. तर स्ट्राईक करायला ओमकार. त्यांच्यासमोर स्वप्नील. तिसरा चेंडू टाकताना स्वप्नील. गडी बाद. प्रभु दादा लार बाई सोडत एकदा वारे प्रभु दादा लार बाई सोडत एकदा वारे प्रभु दादा लार बाई सोडत प्रभु दादा लार बाई सोडत हाँ ठीक. वेलकम सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जिच्या पदस्पर्शाने झालेली ही संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जोधानी मातेला वंदन करून सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं स्वागत आहे. स्वराज्य प्रीमियर लीग वर्ष 4 आपण पाहतात BBA एकलव्य संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आयोजित असलेली स्पर्धा ज्यामध्ये सध्या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच ओम साई मनवेलपडा वर्सेस वक्रतुंड CC याच्यामध्ये रंगलेली मॅच आहे. पुढचा बॉल फटका खेळायचा होता परंतु तो निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे मिळेल विकेट. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. गॉन.
ओव्हरचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला. धावा फलकावरती 4-2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक असेल. ओमसाई मनवेलपाडा संघ आपण मैदानावरती पाहतायत. लास्ट बॉल. स्वप्नीलचा बॉल हलक्या चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केलाय. जनरल पुश करत असताना पाहायला मिळालेत. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा सध्या स्कोर कार्डवरती ऍड केलं 5. आज या स्पर्धेचा आपण पाहिलं तर तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि या तिसऱ्या दिवसामधला हा खेळ रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत आणि मारुती बेडामकर साहेब, त्याच्यानंतर राजाजी जगताप, अंकुजी राठोड आज प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि संपूर्ण टीम बीबीएची जी टीम आहे, एकलव्यची जी टीम आहे ते तुम्हाला प्रमुख आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. डीबीएन लाईव्हला ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ते तुम्ही सध्या 2 कॅमेरा निश्चित पाहू शकतात. अलहम वाजला यांनी की पॉवर प्ले मैदानावरती ऑन झालाय आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळत आहे संतोष. स्ट्रायकिंगवरती बंटी, दुसऱ्या बाजूला संग्राम. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 5, 2 गडी बाद. पॉवर प्लेला सुरुवात. पहिला बॉल. स्ट्रायकिंगवरती बंटी. राऊंड विकेट. पहिलाच बॉल. फटका चांगला खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. थँक्यू. काय स्ट्रोक होता. समोरच्या दिशेने कळलेला फटका बरोबर मिडॉन मध्ये खेळाडू होते त्याला बीट करत असताना बॉल मिडॉफच्या खेळाडूला बीट करत सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. धावा फलकावरती 9. पॉवर प्लेचा तुम्हाला योग्य समाचार घ्यायचा असतो आणि पॉवर प्लेला सुरुवात करत असताना चौकार ठोकलाय. धावा फलकावरती 9 धावा झाल्यात. आणखीन एक स्ट्रोक मात्र खूप चांगल्या पद्धतीनं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. बॉल अडवण्यात आल्यात. एक सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 10. 10 धावा 2 गडी बाद. .2 overs 10 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. ओमसाई मनवेलपाडा वर्सेस वक्रतुंड सीसी. नो बॉलचा इशारा पंचाने केलाय. भिरकावण्याचा प्रयत्न केला. चौकारासाठी प्रयत्न तर केला होता परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. त्यामुळे इथे आपण पाहिलं तर 1 धाव नो बॉलच्या स्वरूपानं मात्र ऍड होताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 11 धावा. पाहू शकता तुम्ही कायचं होतं ऑन साईडला फटका मोठा करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यात. फ्री हिट. संतोष तयार. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. संग्रामच्या बॅट मधून दे दनादन चौकार. कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली. थँक्यू. काय फटकेबाजी सुरत एका बाजूला, बंटी दुसऱ्या बाजूला संग्राम. आज दोघंही मात्र ओमसाई मनवेलपाडा संघासाठी लढतायत. लढावंच लागेल. पुढचा बॉल पुण्यात मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हलक्याने चेंडूला खेळून काढलं होतं. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 16 धावा. 16 लॉस ऑफ 2 विकेट. आज स्वराज प्रीमियर लीगच्या आपल्या संपूर्ण आयोजकांनी बीबीए एकलव्यच्या संपूर्ण टीमनं केलेली मेहनत खऱ्या अर्थानं दिसून आलंय. बाहेरचा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळपास तिथे पलीकडे निघून गेलायत जिथे विकेट मिळेल. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल का याच्यावरती सध्या तिथे चर्चा रंगल्यात. आता खेळाडूही जात आहेत त्यामुळे पंचांचं डिसिजन अजूनही क्रुशल आहेत. तवेत काय डिसिजन येत आहेत. पंच चर्चा करतायत आणि पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट प्राप्त होईल. गडी बाद. थँक्यू. वंश साईल 11 संघाचा सनी, ज्याला मन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा बाकी आहे. सनी चला आपण मंचावरती या. आणि टीम नामा बॉईज संघाचं आपण पाहिलं तर समीर आणि रोहन आपण यायचं आहेत. आपल्याला देखील मन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. वन साईल 11चे काढू 16 धावा. 16. शेवटचा बॉल बाकी आहेत. लास्ट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळलाय. बॉल चाललाय तिथून सीमारेषेच्या पार. मुलटा धावा 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. 2 ओव्हर. धावा फलकावरती 20. सोनियाचे नादन माझ्या बाया जाईला गार गो, बाया जाईला गार सोनियाचे नादन माझ्या बाया जाईला गार गो, बाया जाईला गार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 20 धावा.
हेमल आपलं स्वागत आहे. सुरुवातीला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुरुवात त्यांनी केली होती. दर्जेदार खेळ आणि त्यानंतर अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडतात. हेमल सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने ते जॉईन आहेत. आणखीन एक फटका दर्जेदार खेळला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. थँक्यू. धावादफलकावरती 24-24 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल पुण्याला मात्र समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय. फेकी झालाय परंतु फेकी तितकी प्रॉमिसिंग नाहीत. कव्हर नाही करू शकले मंगेश. पाठीमागे स्वप्नील होते. स्वप्नील या बॉल लढवलं. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावादफलकावरती 25 धावा. आज स्वतःला सिद्ध करायच्या, स्वतःची मेहनत दाखवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण मैदानाच्या आतमध्ये आहात. स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलोविंग स्वीप करायचा होता. पंच सांगतात डिक्लेरेशन मध्ये चाललाय बॉल. तिथे एक धाव मिळेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. राजेशजी जगताप त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अंकुश राठोड त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वंश साहिल 11चे सनी, समीर आणि रोहन. 3 बॉल बाकी आहेत. 26 झालेत. फटका चांगला खेळलाय पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर अडवलंय बॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्या फॉलो थ्रो मध्ये. बाबे जोपर्यंत बॅकअप करेल तोपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 27-27. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. मंगेश पुण्यात तयार आहेत. षटकामध्ये आतापर्यंत मंगेशनं 7 धावा खर्च केल्यात. फटका खेळायचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, बॉल अडवल्यात. पहा हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सध्या दिला जातोय. मंचावरती राजेश जगताप एक दर्जेदार खेळाडू आणि विरार क्रिकेट असोसिएशनचा महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात. ते सध्या मंचावरती आहेत. त्यांच्या शुभस्थ मात्र मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत. ते पुरस्कार त्या ठिकाणी वितरित केले जातात. धावादफलकावरती 28. फुलटच बॉल, गॅप मध्ये चाललाय बॉल, निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. आणखीन एक दर्जेदार खणखणीत चौकार. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार, ते मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार सध्या तिथे दिले जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलात. 32 धावा 3 गडी बाद. सुरुवात खूप चांगली केलेत. चांगली का म्हणावी तर एकाच ओव्हरमध्ये तुम्ही किमान 10च्या वरती जाण्याचा प्रयत्न केलात. 32 धावा तुम्ही 3 ओव्हरमध्ये बनवल्यात म्हणजे 10 पेक्षा जास्तीत जास्त धावा. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ॲडिशनल होत असताना पाहायला मिळतं. धावादफलकावरती 33. बॅकफुटला गेले. फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, त्या ठिकाणी बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 34 धावा. 34. बॅकफुटला गेले. फटका छान खेळलाय, दर्जेदार खेळलाय, कडक खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सर्वांनी जोरात नाचायचंय. कसं आगा आगा वची वची. थँक्यू. धावादफलकावरती 38 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. दर्जेदार बॅटिंग करतात संग्राम. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु संग्राम यांच्या इनिंगला आता ब्रेक लागेल. परंतु संग्राम सध्या टाळ्यांचा गजर व्हायला हवा. त्यानं 21 धावेची एक झंझावेती खेळी केल्यात. 12 बॉल त्यानं फेस केलेत. 21 धावा त्यानं बनवल्यात आणि 38ला लगावलाय. हा 4था विकेट. 4 गडी बाद. चला तर ऐकूया. थँक्यू. धावादफलकावरती 38 धावा 4 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार. बागपुटला गेले. फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. बॉलला अडवलाय. कव्हर मध्ये बॉलला फील्ड करत असताना पाहायला मिळाले. एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून धावादफलकावरती 39. पाहूयात हे 2 बॉल किती रन देणार. या 2 बॉलवरती किती धावेंपर्यंत तुम्ही रोखणार. फटका खेळायचा होता परंतु नाही फटका खेळू शकले मंदार. शेवटचा बॉल आता मैदानावरती बाकी आहे. या षटकामध्ये चिंटू यांनी कमबॅक केलेला आहे असंच म्हणावं लागणार आहे. टीम वक्रतुंड सीसी साठी लास्ट बॉल चांगला टाकायचा आहे. मनोहर आहेत आणि फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पार. मनोहर यांच्या बॅटमधून आलेला चौकार आणि या चौकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात. 43 धावा
43 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 झाल्यात. 44 करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरमध्ये सरासरी गाठायचे तुम्हाला 11ची. 11च्या सरासरीनं कराव्या लागतील धावा 44. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला. कवा अरे कवा जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. 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 थँक्यू. चला 4 ओव्हरचा खेळ असणार आहे. 44 धावेची गरज असणार आहे. 44 करायचे आहेत. टायमर सेट असणार आहेत. टायमाकडे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण संपूर्ण मॅचेस आपण प्रयत्न करतोय किमान 12 ते 12:30च्या दरम्यान पूर्ण होणं गरजेचं आहे. तो प्रयत्न देखील आपल्या आयोजकांचा सुरू आहे. मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दोन्ही खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला संतोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला साईराज, तर समोर मनोहर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 44 करायचे आहेत. 44 करायचे आहेत. सरासरी तुम्हाला 11च्या सरासरीनं खेळ करायचे आहेत. रिकवर्ड रन रेट 11चा असणार आहेत. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलं, ड्राईव्ह केलं हलक्यात, चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलेत. एक सिंगल कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती एक सिंगल, 1 रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेलात. फिल्डिंग चांगली झाल्यात. एफर्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लावायचे आहेत. प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. दफादफलकावरती 2 पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलेत. पुढचा बॉल पुन्हा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात बॉलला अडवण्यात आलात. फिल्डिंग चांगली केलेत विकेट किपरच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. धावा 2. जशी बॅटिंग पहिल्या डावामध्ये झाल्यात तशी दुसऱ्या डावामध्ये होणं गरजेचं आहे. तशी करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र निघून गेला आहे, परंतु पंचांचा सिग्नल नो 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 बॉल. मैदानावरती पंचाने सांगितलं नो बॉल. संधी मालत. बॅटर तर बाहेर चालले होते संतोष, पण त्यांनी नंतर पहिला पाठीमागे खेळाडूला सांगितलं की नाही, हा नो बॉल आहे, थांबावं लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलने संघाची धावसंख्या फलकावरती 3. फ्री हिट मैदानावरती असणार आहे. स्वराज प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. सुपर डुपर हिट. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट. पर्व 4थं सध्या आपण मैदानावरती पाहतायत आणि या 4थ्या पर्वामध्ये रन देखील करायच्यात. 44. 44 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 3. मनोहर तयार. समोर संतोष. बॅटिंग करायची आहे त्यांना, परंतु तितकं फुटवर्क चांगलं दिसलं नाहीत अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलमध्ये तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळता त्यावेळी तुमचं फुटवर्क खूप महत्वाचं असतं. बॉडी बॅलन्स दाखवण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळलाय, परंतु त्या ठिकाणी थोडी घाई केलाय मनोहर यांनी. जोपर्यंत बॉल कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 4. बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5. शेवटचा बॉल मनोहर यांच्या षटकामध्ये. एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाही. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. अगदी विकेट गमवावी लागली संतोष यांची आणि संतोष यांना माघारी जावं लागेल. 1 ओव्हर. रन झाले 4. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 4. टायमर सेट आहे, त्यामुळे जास्त वेळ आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 18 बॉलमध्ये रन करायच्या 40. आता सरासरी वाढले आहेत. आधी ती जवळपास आपण पाहिलं तर 11च्या जवळपास होती, आता ती जास्त झालं. त्याचं कारण पंचाने सांगितलं पॉवर प्ले मैदानावरती ऑन.
पॉवर प्ले ऑन झालाय. साईराज आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांनाही धुमाकूल घालावा लागेल. ही मॅच जिंकायची असेल तर 18 बॉल मध्ये 40 धावा करण्यासाठी किमान तुम्हाला 5-6 चौकार तरी मैदानाच्या आतमध्ये खेचावेच लागतील या येणाऱ्या 18 बॉल मध्ये, तरी मॅच तुम्ही जिंकू शकताय. पाहूयात काय घडणार. मोठ्या फटक्याची तर आतुरतेने वाट सर्वजण पाहतायत. हा क्रिकेटचा असाच खेळ आहे. मोठ्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साईडला खेळलाय परंतु वा काय फिल्डिंग झालाय. एफर्ट मैदानाच्या आतमध्ये देत असताना फिल्डिंग करणारी टीम, जरी आम्ही रन बनवल्या परंतु आम्हाला फिल्डिंग देखील चांगली करायची आहे हेच दाखवतात ओमसाई मनवेलपाडा संघाचे खेळाडू. रन 5. आणखीन एक कडक स्ट्रोक परंतु वा काय फिल्डिंग सूरज यांची. आज सूरज देखील स्वतःला दाखवून देतात आम्हाला चांगली फिल्डिंग करायची, जरी आम्ही रन बनवल्या परंतु फिल्डिंग देखील आमची चांगली आहे. पुन्हा त्या बॅकफुटला गेल्या चेंडूला खेळायचा प्रयत्न, टॅप केल्या बॉलला अडवलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट. धावा फलकावरती 6 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. पुढचा बॉल पुन्हा त्या खोलवट टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवलाय. फिल्डिंग चांगली केल्यात तिथे मात्र विकेट मिळेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर. ओंकारनं चांगली फिल्डिंग केल्यात. कॉम थँक्यू. 1.4 चेंडूचा खेळ संपला. धावा 6. पुन्हा मात्र फटका खेळायचा प्रयत्न, फिल्डिंग त्या ठिकाणी होईल का तर नाही होणार. चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. मिल्टा धावा 4 चौकार. प्रयत्न तर क्षेत्ररक्षकाने केले होते पण त्याच्यापासून थोडा दूर होता. पुढे खेळायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळला. आणखीन एक स्ट्रोक चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 4. दर्जेदार कडक बेधडक चौकार. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झाला 14. करायचं होतं 44. 44 धावेचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. येणारे बॉल आता मैदानावरती शेष आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायच्यात मैदानावरती बरोबर 30. 12 मध्ये 30. रिक्वायर्ड रन रेट 15 जो आधी 11च्या घरामध्ये होता तो मधल्या कालावधीमध्ये थोडा वाढला होता. तो जवळपास गेला होता पुढे आणि त्यानंतर आता 15 वरती आलाय. सोडून दिल्या बॉलला. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावफलकावरती एकूण धावफलकावरती सध्याच्या घडीला 15. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. त्या ठिकाणी बॉलला फील करण्याच्या प्रयत्नामध्ये फिल्डिंग चांगली केलंय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. गॉन. थँक्यू. धावा फलकावरती 15 धावा 3 गडी बाद. पुढचा बॉल फटका पुन्हा मात्र दर्जेदार खेळलाय. चांगली फिल्डिंग. ओमसाई मनवेलपाडाकडे बॅटिंग चांगले आहेत. ओमसाई मनवेलपाडाकडे गोलंदाजी चांगले आहेत. त्यांच्याकडे फिल्डिंगही चांगले आहेत. पुढचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. एका धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 16. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलं. एक सिंगल म्हणजे सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 17. ओहो, आणखीन एक चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकता. धावा फलकावरती 17. शेवटचा बॉल. कडक स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र चाललाय परंतु त्या ठिकाणी बॉल अडवलाय. फिल्डिंगचा दर्जा देखील पाहिलं तर ओमसाई मनवेलपाडाकडे खूप चांगला आहे. एक सिंगल मेल. येणारे बॉल मैदानावरती बाकी असते 6. रन करायचे 26. थँक्यू. 6 मध्ये 26 धावेची गरज आहे. मोठे फटके मारायचे परंतु आता इथून मॅच थोडी दूर गेलंय का असं म्हणावं लागेल. आज कॅमेरामॅन मध्ये केवल, जयेश, गौतम. गौतम हे सध्या प्रशिक्षण घेण्याचं काम गौतम करतायत जयेश यांच्या बाजूने. आणि जयसाईचं हुकूम एक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातात गौतम यांच्याकडे.
पुढचा बॉल पंचाने मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या धावफलक्यावरती एक्स्ट्रानं वाढलेत. टीमची धावसंख्या धावफलक्यावरती 20-20. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवल्यात, फेकी केल्यात, त्या ठिकाणी विकेट येईल. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक धक्का. थँक्यू. सर्व टीमला विनंती आहे आपण ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. अंकुजी राठोड आणि राजेशजी जगताप यांना आपण लगेच भेटा. ज्या काही फॉर्मॅलिटीज या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत त्या कम्प्लीट कराव्या लागतील, आपल्याला अशी विनंती आहे. फटका पुण्यात मात्र खेळलाय. चेंडू निघून जातो. जोपर्यंत बॉल अडवलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. येणारे बॉल तीन बॉलमध्ये 23 हवेची गरज. या मॅचमध्ये आता औपचारिकता शेष राहिल्यात. मॅच जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे सध्या ओम साई मनवेलपाडा टीम. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. शेवटच्या आता 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. 23 हवेची गरज. फुलटस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल मात्र अडवण्यात आलाय. शेवटचा बॉल, रन करायच्या 23. ड्राईव्ह केलं, फक्त सन्मान देण्यासाठी भाग पाडलेत. अशा प्रकारे हा सामना संपला मैदानावरती आणि सामन्याला जिंकलाय टीम ओम साई मनवेलपाडा या संघानं. 22 धावेनं हा मॅच आपल्या नावी केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूयात. वक्रतुंड सीसी हडलक आपलेही मनापासून आभार असणार आहेत. जाऊयात या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नक्की कुठल्या खेळाडूने मिळवलाय तेही तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. चांगला खेळ करणारा खेळाडू आपण पाहिलं, ज्याच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 21 हवेची एक झंझावती खेळी आली, तो खेळाडू आहेत मिस्टर संग्राम ठरला या मॅचचा हिरो. संग्राम इज अ मॅन ऑफ द मॅच.